कशा मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये पोदरी खायच्या. तर आता आम्ही नेटसाठी खालच्या वाडीतून वरती आलो. तर थोडं तुम्हाला जर माझा तोंड काला वाटत असेल तर थोडा इग्नोर करा, कारण की आता आम्ही बसलो इथे एक जागी जिथे कोण राहत नाही, तिथे आम्ही बसलो इथे. आणि या जिओचा टावर आहे यापाशीच आम्ही बसलो आहे. आता आम्ही हेंदडत बसलो इकडे. घरात जास्त राहतच नाही, फक्त बाहेर आम्ही सर्व मित्र काठीबिटी घेऊन निघालो खालच्या वाडीतून वरच्या वाडून. चालता चालता एवढी पाय आमचे दुखायला लागले की आम्ही इथे बसलो. आणि आमचे काका पण आले होते, ते गेले आता वरती. तर आता आम्ही खालती चाललो. चला मित्रांनो, आता जाऊया खालती. हे बघा, हे आंब्याचे झाड बीड सर्व इथे आहे भरलेले. तर चला पुढे भेटू. आता एक गोष्ट घडली. आम्ही लोक इंस्टाग्रामसाठी यांना रील्स बनवत होतो. तर त्याच्यात आम्ही म्हणजे सबटायटल काय टाकणार होतो की कोकणी माणसं कसे जेव्हा पोरं गावी येतात तेव्हा ते घरात जास्त नसतात, ते जेव्हा बाहेर फिरतात. त्याची शूटिंग करताना आमचे जे कॅमेरामॅन त्यांचं गाणं बघा. कॅमेरामॅननी गाणं कसलं टाकलंय मला काय समजत नाही. आणि इथे आम्ही चांगली ॲक्टिंग केली, पण नंतर आम्हाला काय ठेंगा भेटलेला आहे. उचल पुढे. तर हा रस्ता आहे, पण थोडा आता साप विप येतील आम्हाला माहित नाही. तर रस्ता आता चला, तर चला मित्रांनो, भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता चालता चालता आम्ही आता आमच्या वाडीपाशी पोचू. आणि हे बघा, तिथे आता वनवाळ लागले आणि मंडळी आम्ही चालत चाललो आहे. आता आम्ही थोड्याच मिनटात आम्ही आमच्या वाडीत पोचू. आमच्या इकडची ते एक बंद शाळा आहे, तिथे म्हणजे तो आमचा अड्डा आहे. पण आम्ही आता आमचं काही मेंबर सर्व मुंबईला गेले, तर आम्हाला आता दुःख होतं. तो खूप म्हणजे म्हणावा लागलाय. तो मित्र म्हणजे आमचा लई खास होता. आमच्याबरोबर आम्ही कुठे कुठे काजू बिजू आणायला जायचे. पण आता कोण नाही, आता आम्ही फक्त तिघंच आहेत हा चॅनल चालवण्यासाठी. तर आता जेवढं तुम्हाला आवडलं तेवढं आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हा पूर्ण सर्व वाडी आहे. तर आम्ही चालता चालता आता आम्ही घरापाशी पोचू. चला भेटूया घरापाशी, तुम्हाला भेटतो मी. चला.
तर मित्रांनो आता आम्ही आमच्या वाडीत पोहोचलोय.